तो B2C मध्ये खूप क्राउडेड मार्केट असतं, म्हणजे खूप जास्त प्रोडक्ट्स असतात आणि जर तुम्ही म्हणालात की रिपीट बिझनेस यायला हवा, सो आय थिंक B2C ना एका पर्टिक्युलर मार्केटमध्ये आधी फोकस करायला हवं. म्हणजे पूर्ण भारतभर किंवा जगभर विकायच्या ऐवजी जर त्यांनी एक मार्केट आयडेंटिफाय केलं आणि त्या मार्केटमध्ये दे बिकम द किंग ऑफ दॅट मार्केट, तर रिपीट होण्यामध्ये जास्त चान्स होतो, कारण देन रेफरल बिकम्स व्हेरी इझी बिकॉज यू आर लिमिटेड टू वन मार्केट. सो एका मार्केटमध्ये गेल्यानंतर वी कॅन प्रूव्ह दॅट प्रोडक्ट, आपण ते प्रोडक्ट तिकडे प्रूव्ह करू शकतो आणि दुसऱ्या मार्केटमध्ये डुप्लिकेट करणं ते सोपं होतं. दुसरा एक चॅलेंज B2C मध्ये असं होतं की कस्टमर लॉयल्टी कारण द चॉईसेस आर मोर, त्यामुळे कस्टमरची सायकोलॉजी अशी असते की मला आज मी हे प्रोडक्ट वापरलं, उद्या मी ते वापरून बघू. आणि बऱ्याचदा उद्योजक ना हे वरीड होतात की माझ्या प्रोडक्टमध्ये असं काय कमी राहिलं की माझा क्लायंट दुसरीकडे गेला. पण ती कस्टमरची एक नीड आहे व्हरायटी. सो ही लॉयल्टी कनेक्ट करण्यासाठी हाऊ टू व्हॉट आर द स्ट्रॅटेजीज वी शुड हॅव टू इम्प्रूव्ह द लॉयल्टी ऑफ द कस्टमर. हुक क्रिएट करायचा. हुक बरेच उद्योजक काय करतात रिटेल बिझनेसमध्ये, हुक क्रिएट करतात. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक्सचं जर तुम्ही क्षेत्र पाहिला तर फक्त ते अगोदर टीव्ही विकायचे, मग आता ते टीव्ही बरोबर आता ते मोबाईल विकतात, लॅपटॉप विकतात, टॅबलेट विकतात, भरपूर असे प्रोडक्ट्स विकतात. आणि हे सगळे प्रोडक्ट जे असतात ना ते आपसामध्ये सिमलेसली कम्युनिकेट करतात. म्हणजे त्यांनी काय केलं, त्याने तुम्हाला एक प्रोडक्ट नाही विकलं, त्याने तुम्हाला एक इकोसिस्टम विकली. मग तीच कंपनी तुम्हाला वॉशिंग मशीन पण देते, मग कुकिंग वेअर पण देते, मग भरपूर डिशवॉशर पण देते, आणि एकाच ब्रँडचे मग तुम्ही सगळ्या गोष्टी विकत जातात. का? कारण दे कम्युनिकेट बिटवीन देमसेल्फ सो सिमलेसली की त्यांनी तुम्हाला हुक मध्ये हँड खेचून घेतलंय. आता हे कंपनी तुम्हाला गाड्या पण द्यायला सुरू करतील. मग गाडी, टीव्ही, मोबाईल, टॅबलेट, वॉशिंग मशीन, कुकिंग रेंज, बेडरूमचे कर्टन्स, बेडरूमचे इलेक्ट्रॉनिक्स, तुमचे हेडफोन्स, जर तुम्ही इकोसिस्टम विकायला सुरू केलात ना तर तो कस्टमर तुमचा त्यांच्या इकोसिस्टम मध्ये गुंतून राहतो. हा एक मॉडेल आहे. दुसरा मॉडेल, त्याच्यामध्ये मग ते लोक नवीन व्हर्जन्स आणत राहतात. म्हणजे मग तुम्ही काय करता, तुमचा टीव्ही खराब नाही झालाय पण नवीन टीव्ही मध्ये त्यांनी एवढे चांगले फीचर्स दिलेत ना की तुम्ही त्याला रिप्लेस करता. तर यू आर नॉट ओनली क्रिएटिंग अ हुक ऑफ द इकोसिस्टम, बट तुम्ही तुमच्या प्रोडक्टमध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट्स करत राहतात आणि त्याच्यामुळे तो तुमचा कस्टमर परत नवीन काहीतरी घेत राहतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण सगळे इलेक्ट्रॉनिक्सच्या बिझनेसमध्ये नाही आहे, पण आपण वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये आहोत. तर या वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये आपण कसा नाविन्य पण आणू शकतो याचा तुम्हाला विचार करणं फार गरजेचं आहे. आता आपल्या ह्या इंटरॅक्शन सुरू व्हायच्या अगोदरच तुम्ही मला एका चांगला बिझनेस मॉडेल सांगितला की एक असा स्टार्टअप आहे त्यांच्याकडे 900 पेंटिंग्स आहेत. आणि ते लोक काय करतात, म्हणजे तुम्हाला पेंटिंग विकत घ्यायची गरज नाहीये, तर तुम्ही ते पेंटिंग भाड्याने आणू शकता सबस्क्रिप्शन मॉडेलवर. आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते पेंटिंग्स चेंज करत राहतात, दर महिन्याला येऊन तुम्ही पेंटिंग्स चेंज करत राहतात. म्हणजे किती मोठी व्हॅल्यू त्यांनी क्रिएट केली या स्मार्ट आयडियामुळे. त्यांनी पेंटिंग्स बरोबर असं केलंय, तर तुम्ही कदाचित दुसऱ्या कुठच्या तरी कॉन्सेप्ट बरोबर किंवा दुसऱ्या कुठच्या तरी प्रोडक्ट बरोबर तुम्ही तसं काहीतरी क्रिएट करू शकता. आंतरराष्ट्रीय देशांमध्ये जे मोबाईल ऑपरेटर असतात, मोबाईल विकणं त्यांचा धंदा नाही आहे, मोबाईल सर्व्हिसेस विकणं त्यांचा धंदा आहे. पण त्या लोकांनी मोबाईल मॅन्युफॅक्चर बरोबर टायअप केलेत आणि त्यांचे जे कस्टमर्स असतात त्यांना त्या स्कीम्स मध्ये मोबाईल फ्री दिले जातात. महाग मोबाईल फोन, म्हणजे 1.5, 2, 2.5, 3 लाखाचे मोबाईल फोन ते सर्व्हिस प्रोव्हायडर त्यांच्या कस्टमर्सना देतात, म्हणजे तो कस्टमर त्यांच्याबरोबर टिकून राहील. आपल्याला चिकटपणा कसा आणला पाहिजे ना आपल्या बिझनेसमध्ये याचं गणित करणं फार गरजेचं आहे. आणि तेच यशस्वी ब्रँड्स किंवा यशस्वी प्रोडक्ट्स, यशस्वी आंटरप्रनर्स त्याचंच गणित लावत राहतात. हॉटेल चेन्समध्ये जे ब्रँड्स असतात ते काय करतात, म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे एकदा राहायला गेलात की ते तुम्हाला मेंबर बनवतात, मग ते तुम्हाला पॉईंट्स देतात, मग ते पॉईंट्स तुम्ही कुठे रिडीम करू शकतात, त्यांच्याच प्रॉपर्टीजमध्ये. पण त्यांच्या प्रॉपर्टीज पण एवढ्या सगळ्या असतात की तुम्ही जिथे जाणार ते तुम्ही त्यांच्याच प्रॉपर्टीमध्ये राहणार. म्हणजे त्यांनी तुम्हाला कस्टमर रिटेन केलं, म्हणजे त्यांनी तुम्हाला हुक केलेलं आहे. आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये, B2C बिझनेस मॉडेलमध्ये आपण तो कुठचा हुक क्रिएट करू शकतो ज्याच्यामुळे कस्टमर आपल्याकडे टिकून राहणार. कुठच्याही बिझनेस मधला खरा प्रॉफिट असतो व्हॅल्युएशनचा प्रॉफिट. जे तुम्हाला ऑपरेटिंग प्रॉफिट मिळतं ना त्याच्यामध्ये तुम्ही जगता, एक लाईफस्टाईल मेंटेन करता आणि रिइन्व्हेस्ट करता तुमच्या बिझनेसला मोठा करण्यासाठी.
परंतु खरा प्रॉफिट तुम्हाला निघतो जेव्हा तुमच्या कंपनीचं व्हॅल्युएशन होतं आणि कोणाला तरी तुम्ही स्टेक विकता आणि त्या रेव्हेन्यूमधनं तुम्ही अमुक पैसे घरी घेऊन जाता आणि अमुक पैसे त्या बिझनेसला मोठा करण्यामध्ये लावता. तर व्हॅल्युएशनमध्ये एक सगळ्यात मोठी विजिबिलिटी करणारी जी पॅरामीटर असते ना, दॅट इज युअर कस्टमर रिटेन्शन, की तुम्ही तुमच्या कस्टमरला किती वर्षांपासून रिटेन करतायत आणि तुमचे किती कस्टमर रिपीट तुमच्याकडनं परचेस करत चाललेले आहेत. जगातली सगळ्यात महाग कंपनी जी आहे ना, विच इज द फेमस कंपनी, सगळ्यांना माहिती आहे, मोबाईल कंपनी आहे. ती कंपनी सगळ्यात महाग कंपनी का आहे, महाग म्हणजे सगळ्यात व्हॅल्युएबल कंपनी का आहे? इट हॅज द हायेस्ट पर्सेंटेज ऑफ रिपीट कस्टमर बेस इन द वर्ल्ड. ऑलमोस्ट 80-90%. 90% काय, मी तर म्हणतो 100% त्या कस्टमर, त्या कंपनीचे कस्टमर्स नॉट ओनली रिटेन राहतात, पण ती कंपनी जे काय प्रोड्यूस करते ना, जे काय मॅन्युफॅक्चर करते, त्यांचे कस्टमर्स ते सगळं विकत घेतात. आता मी ऐकतोय की ते लोक गाडी पण काढणार आणि एक दिवस मध्ये विमान पण काढते आणि देर विल बी कॉमन कम्युनिकेशन बिटवीन एव्हरीबडी. कदाचित असं असेल की त्यांच्या गाडीमध्ये बसलं की मोबाईल चार्ज व्हायला सुरू होतो, सिग्नल इम्प्रूव्ह होतात, काही करू शकतात, टेक्नॉलॉजी आहे. तर आपल्या बिझनेसमध्ये आपण असे यंत्रणा कसे प्लॅन करून काढू शकतात ना, याचा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, आता आम्ही जे बॉड ऍक्टिव्हचा आमचा जो ब्रँड आहे, ज्याच्या मार्फत आम्ही जिमवेअर विकतोय, त्याच्यामध्ये आम्ही ॲथलीजर ब्रँड लॉन्च केलाय, ॲथलीजरचे प्रोडक्ट्स लॉन्च केलेले आहेत. म्हणजे फक्त जिमला आमचे कपडे घालायची गरज नाही, तर तुम्ही रेग्युलर ऑफिस वेअर म्हणून सुद्धा तुम्ही कपडे घालून जाऊ शकता. आणि जे फॅब्रिक जिमवेअरमध्ये वापरली जाते किंवा जी ॲथलीजर वेअरमध्ये वापरली जाते ना, दॅट इज सो फ्लेक्सिबल आणि सो कम्फर्टेबल की आपल्याला पण ते घालून कामावर जायची इच्छा असते किंवा प्रवासात आपण ते घालतो आणि आपल्याला ते बरं वाटतं. इट इज अ पार्ट ऑफ युअर फॅशन, इट्स अ पार्ट ऑफ युअर लाईफस्टाईल. तर तुम्ही व्हेरिएशन्स कसे आणू शकता जिथे कस्टमर तुम्हाला अजून जास्ती ऑप्शन्समध्ये वापरायला सुरू करतो, याचंच ते गणित आहे. तर B2C मध्ये इनोव्हेशन, व्हरायटी, रिटेन्शन, क्रिएटिंग अ हुक, या सगळ्या गोष्टींवर जर तुम्ही विचार केलात ना, तर तुम्हाला भरपूर अशा आयडियाज मिळतील ज्याचा तुम्ही वापर करून तुमच्या बिझनेसला अजून मजबूत बनवू शकता. ग्रेट. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.